नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो लेक्चर तुम्हाला समजत असेल। आजचं पण लेक्चर एकदम जबरदस्त आहे। या टॉपिकवर आयोगाने अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि या टॉपिकवरचे प्रश्न आपण बघणार आहे विथ डीप एक्सप्लेनेशन आणि ह्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या पेपरमध्ये 100% होणार आहे। आज थोडी तब्येत खराब आहे तरी आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घेण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया की नेमकं या टॉपिकवर कोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्या प्रश्नाच्या संबंधित असणारा डेटाबेस काय आहे ते आपण बघूया। जर लेक्चरवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, लेक्चर पाहिला तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा आणि जुने विद्यार्थी ज्यांना लेक्चर आवडत असेल तर लाईक्स आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर चला बघा, वेळ न घालता आजच्या टॉपिकचं नाव आहे बघा, इमेजकडे बघून तुम्हाला कळून गेला असेल की टॉपिक काय आहे। दोन या ठिकाणी घेवड्याच्या बियाच्या आकाराच्या दोन ऑर्गन दिसत आहेत, ज्या ऑर्गनला आपण किडनी म्हणत असतो आणि तिथून युरिन तयार होऊन या थैलीमध्ये साठवलं जातं आणि युरेथ्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकलं जातं। म्हणजे याचा अर्थ आपल्याला ज्या टॉपिक बघायचे त्या टॉपिकचं नाव आहे एक्सक्रेटरी सिस्टीम यानी उत्सर्जन संस्था। या टॉपिकवर राज्यसेवेला तसेच कंबाईनला अनेक वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या काळात कोणते प्रश्न येऊ शकतात त्या अनुषंगानेच आपल्याला आजचं विश्लेषण बघायचं आहे। तर वेळ न घालता आपण पुढे जाऊया आणि पहिल्या प्रश्नाकडे येऊया। खालीलपैकी नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ कोणते? म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला विचारलंय की नायट्रोजन कोणते पदार्थ आहेत, नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ कोणते आहेत, यानी काय आहे नायट्रोजनयुक्त वेस्टेज मटेरियल कोणता आहे, अशा प्रकारचं आपल्याला काय आहे विचारलेले। एक्सक्रेटरी सबस्टन्स कोणते आहेत ते प्रश्न विचारलेले। ऑप्शन मध्ये अमोनिया, युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिन अशा प्रकारचे काय आहे इथे हे पदार्थ दिलेले आहेत। पहिल्यांदा तर समजून घ्या की काय असणार आहे। तर मित्रांनो, माहित आहे का आपल्या शरीरामध्ये जेव्हा ग्लुकोजला तोडलं जातं तर म्हणजे आपल्या शरीरात ग्लुकोज पासून ऊर्जा तयार केली जाते, तेव्हा त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड H2O तयार होतं आणि प्लस ऊर्जा तयार होते। तर हे कार्बन डायऑक्साइड H2O हे उत्सर्जित पदार्थ म्हणून ओळखले जातात का? कारण की याचा जो वापर आहे ते आपल्या शरीरामध्ये होत नाही तर यांना बाहेर फेकावं लागतं, म्हणून यांना उत्सर्जित पदार्थ म्हणत असतो। जर आपण फॅटला जर तोडलो तर फॅट मधून पण कार्बन डायऑक्साइड प्लस H2O प्लस कीटोन यासारखे पदार्थ आपल्याला बाहेर पडताना दिसतात, प्लस ऊर्जा बाहेर पडते। या ठिकाणी पण कार्बन डायऑक्साइड H2O आणि कीटोन हे उत्सर्जित पदार्थ आहेत। यानंतर तिसरं जर बघितलं, जेव्हा आपण प्रोटीनला तोडतो किंवा अन्य घटकाला तोडतो तर प्रोटीन मधून आपल्याला अमोनिया बाहेर पडताना दिसतं, अमोनिया। यानंतर सेकंड जर बघितलं तर युरिया बाहेर पडताना दिसतं आणि तिसरं युरिक आम्ल हे पण बाहेर पडतं आणि यासोबतच काही प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडत असते। तर आता हे पण उत्सर्जित पदार्थ आहे, अमोनिया, युरिया, युरिक आम्ल। आणि चौथं जर बघितलं तर क्रिएटिन नावाच्या पदार्थाला पण आपण ग्रहण करत असतो। या क्रिएटिनला मसल प्रोटीन म्हणतात रे, मसल प्रोटीन म्हणतात का? कारण आपले जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, यांना अतिरिक्त ताकद लावावी लागते काही काम करण्यासाठी आणि यासाठी या मसल्सला ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणी एक पदार्थ असतो, त्या पदार्थाला क्रिएटिन म्हणतो, ज्याच्यापासून मसलला ऊर्जा भेटते आणि मसल तंदुरुस्त राहतात। म्हणून तर बघा, जिम मध्ये वर्कआउट करणारे लोक एकतर प्रोटीनचा डब्बा खातात किंवा क्रिएटिनचा डब्बा खात असतात का? कारण की मसलला आणि शरीराच्या बांधणीला महत्त्वपूर्ण असतं। जेव्हा क्रिएटिनला तोडलं जातं तर त्याच्यातून मित्रांनो माहित आहे का क्रिएटिनाइन नावाचा हा उत्सर्जित पदार्थ तयार होतो, यासोबतच मसलला ऊर्जा प्राप्त होते। तर या सगळ्या केसमध्ये बघा, हे सगळे उत्सर्जित पदार्थ आहेत। त्यापैकी हे जे खालचे उत्सर्जित पदार्थ आहेत ना, कोणकोणते उत्सर्जित पदार्थ आहेत खालचे? एक अमोनिया, युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन। या चारही पदार्थामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजतं या चारही पदार्थामध्ये नायट्रोजन पदार्थ प्रेझेंट असतं, म्हणून या चारही पदार्थाला आपण नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ म्हणून ओळखत असतो। कोणाकोणाला? अमोनिया, युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइनला, या चौघांनाही आपण नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ म्हणून काय आहे ओळखत असतो। ही गोष्ट समजणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी हेच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालीलपैकी नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ कोणतं? तर यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिलं पॉइंट समजून घ्या, या ठिकाणी कोण कोण येणार आहे? अमोनिया हा नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ आहे, युरिया आहे, युरिक आम्ल आहे, पण क्रिएटिन हा नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ नसून क्रिएटिन पासून तयार होणारा क्रिएटिनाइन हा नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ आहे। म्हणून उत्तर यायला पाहिजे अ, ब आणि क, म्हणजे पहिलं उत्तर येणं अपेक्षित आहे। यापैकी आता बघा, यापैकी उत्तर तर तुम्हाला समजून आलं की कोणतं असणार आहे। अमोनियाच्या बाबतीत जर बघितलं तर अमोनिया हा सर्वात जास्त विषारी असतो रे, अमोनिया हा सर्वात जास्त विषारी असणारा पदार्थ आहे।
त्याला शरीरात अजिबात साठवता येत नाही। या अमोनियाला शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची गरज लागते, पाण्याची गरज लागते। 1 ग्रॅम अमोनियाला बाहेर फेकण्यासाठी 1 ग्रॅम अमोनियाला बाहेर फेकण्यासाठी 300 ते 500 ml एवढं पाणी गरजेचं असतं मित्रांनो। यानंतर अमोनियाला बाहेर फेकणाऱ्या प्राण्याला आपण अमोनोटोलिक म्हणत असतो, अमोनोटोलिक म्हणून ओळखलं जाते, ही गोष्ट लक्षात राहू द्या। अमोनोटोलिक ते प्राणी आहेत जे अमोनियाला बाहेर फेकतात आणि ते प्राणी अमोनियाला बाहेर फेकतात ज्याच्यामध्ये पाण्याची काही कमतरता नाहीये, पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं। त्याच्यामध्ये जर कोण येते असतील तर गोड पाणी जे आहे, या गोड पाण्यातील मासे येतात। यानंतर जर बघितलं तर मित्रांनो डिंबक आहे, डिंबक येतो, यानी काय बेडकाचा छोटा पिल्लू ज्याला टॅडपोल म्हणत असतो। या सोबतच पाण्यामध्ये राहणारे जे कीटक असतात हे सगळेचे सगळे अमोनियाचं उत्सर्जन करतात, म्हणून त्यांना अमोनोटोलिक म्हणून ओळखत असतो। युरिया जो आहे, युरियाचं जर गुणधर्म बघितलं युरियाचं जर गुणधर्म बघितलं, युरिया अमोनियापेक्षा कमी विषारी आहे, अमोनियाच्या तुलनेत हा कमी विषारी असतो। यानंतर याला काही काळ साठवता येतं, काही काळ काय आहे साठवता येतं। कोणाला साठवता येतं? या ठिकाणी युरियाला उत्सर्जनासाठी अमोनियापेक्षा कमी पाण्याची गरज लागते। 1 ग्रॅम युरियाला बाहेर फेकण्यासाठी फक्त 50 ml पाणी लागत असतं आणि युरियाचं उत्सर्जन करणाऱ्या प्राण्याला युरियोटोलिक म्हणतो आपण, युरियोटोलिक म्हणून ओळखलं जातं, ही गोष्ट लक्षात राहू द्या। आणि युरियोटोलिक कोण कोण आहेत रे? तर मित्रांनो माहित आहे का, जेवढे सस्तन प्राणी आहेत, सस्तन प्राणी जे आहेत ते आहेत। यानंतर जेवढे उभयचर आहेत, उभयचर हे पण आपल्याला युरियाचं उत्सर्जन करताना दिसतात, मॅमल्स आणि अँफिबियन्स। यानंतर आता बघा, युरिक आम्ल हा जो आहे हा सर्वात कमी विषारी आहे रे, हा सर्वात कमी विषारी उत्सर्जित पदार्थ आहे। कोणते? युरिक आम्ल। याला सर्वात कमी पाणी लागतं, 1 ग्रॅम युरिक ऍसिडला बाहेर फेकण्यासाठी फक्त 10 ml पाण्याची गरज लागते आणि युरिक आम्लाला उत्सर्जित करणाऱ्या प्राण्याला युरिकोटोलिक म्हणून ओळखत असतो आपण। आणि कोणकोणते प्राणी आहेत रे? एक जर बघितलं तर जमिनीवर राहणारे कीटक हे काय करत असतात माहित आहे का? युरिक ऍसिडचं उत्सर्जन करतात। यानंतर सरपटणारे हे पण जर बघितलं, रेप्टाइल्स हे पण युरिक आम्लाचं, आणि पक्षी हे पण आपल्याला युरिक ऍसिडचं उत्सर्जन करताना दिसतात। क्रिएटिन तो पदार्थ आहे जो वापरला जातो मसलला ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी। आणि मित्रांनो माहित आहे का, क्रिएटिन पासून जो उत्सर्जित पदार्थ तयार होतो त्याला क्रिएटिनाइन म्हणत असतो। तर यापैकी तुम्हाला काही जरी विचारलं सर्वात जास्त विषारी कोणता, त्याच्या अमोनोटोलिक कोण आहे, युरियोटोलिक कोण आहे किंवा युरिकोटोलिक कोण आहे, तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे। तर हे आहेत उत्सर्जित पदार्थ जे आपल्या शरीरातून बाहेर फेकले जातात, वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरातून बाहेर फेकले जातात आणि यांना नायट्रोजनयुक्त उत्सर्जित पदार्थ म्हणतो। का? कारण की त्यांच्यामध्ये नायट्रोजन पदार्थ प्रेझेंट असतं आणि जे आपल्या शरीरात धोकादायक असतो। हे झालं पहिलं। यानंतर दुसरं विधान बघा काय असणार आहे, किडनी संबंधी योग्य विधाने निवडा। किडनीचं वर्णन केलं गेले, या ठिकाणी काय वर्णन केलंय? किडनीचा आकार घेवड्याच्या बियासारखा असतो, बरोबर आहे। बघा या ठिकाणी इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल की हा आकार घेवड्याच्या बियासारखा आहे, तर हे विधान काय रे? बरोबर आहे। यानंतर रंग पिवळा असतो, तुम्हाला या ठिकाणी डायग्राम मध्ये बघितलं तर रंग पिवळा दिसतो का रे? नाही। तर रंग हा कसा असणार आहे? तर रंग हा तांबडसर तपकिरी असतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे। तिसरं बघा, लांबी 5 सेंटीमीटर आहे किडनीची आणि वजन 120 ते 140 ग्रॅमच्या जवळपास दिलेलं आहे। तर हे वर्णन आपलं बरोबर आहे। का? कारण की तेवढं वजन काय आहे किडनीचं आपल्याला आढळताना दिसतं। आता बघा, तर वजन तर बरोबर आहे पण लांबी जी आहे ना ती चुकलेली आहे, कारण लांबी जी आहे ती 10 ते 12 सेंटीमीटर आहे रे। किडनीची लांबी ही 10 ते 12 सेंटीमीटर आहे। मग बघा, एखाद्या वेळेस प्रश्न विचारत असताना अर्धी लाईन चुकीची आहे आणि अर्धी बरोबर असेल तर याचा अर्थ ती पूर्ण लाईन चुकीची कन्सिडर केली जाते। म्हणून इथं पहिली लांबी चुकलेली आहे, कारण किडनीची लांबी ही 10 ते 12 सेंटीमीटर असते, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। तर 5 सेंटीमीटर काय असतं? तर ती किडनीची रुंदी आहे, किती? 5 सेंटीमीटर एवढी किडनीची रुंदी असते। म्हणजे याचा अर्थ अशी लांबी 10 ते 12 सेंटीमीटर आहे आणि आडवं जर बघितलं तर 5 सेंटीमीटर रुंदी आहे। वजन त्याचं 120 ते 140 ग्रॅमच्या जवळपास काय आहे
असते मित्रांनो। या व्यतिरिक्त एका मिनिटात किडनीतून 1100 ते 1200 ml रक्त गाळले जाते, हे विधान बरोबर आहे। जर अशा प्रकारची किडनी असेल तर या किडनीमध्ये एका मिनिटामध्ये मित्रांनो माहित आहे का 1100 ते 1200 ml रक्त आणलं जातं। असा हा रक्त आणलं गेलं तर एका मिनिटामध्ये किडनीमध्ये 1100 ते 1200 ml रक्त आणलं जातं। यानंतर बघा या किडनीमधून रक्त खाली गळून पडतो रे, या किडनीमधून रक्त खाली अशा पद्धतीने गळून पडतो, खाली अशा पद्धतीने गळतो आणि खाली गळत असणाऱ्या या द्रावणाला GFR म्हणतात, ग्लॅमरुलस फिल्ट्रेशन रेशो। आणि खाली गळून पडणाऱ्या द्रवाचं प्रमाण 125 ml पर मिनिट असतं। म्हणजे एका मिनिटामध्ये किडनीतून गळून पडलेल्या खालील द्रवाचा प्रमाण 125 ml पर मिनिट असतो। त्यालाच आपण GFR म्हणत असतो, ग्लॅमरुलस फिल्ट्रेशन रेशो म्हणून ओळखलं जातं, जो एका मिनिटामध्ये 125 ml काय आहे आपल्याला आढळताना दिसतं। आता बघा एका मिनिटामध्ये 125 म्हणल्यावर एक दिवसामध्ये किती असतं तर एक दिवसामध्ये 190 लिटर पर्यंत द्रव किडनीतून खाली पडत असते, हे लक्षात राहू द्या। तर तुम्हाला एका मिनिटात किडनीतून किती रक्त गाळला जातो तर प्रश्न 1100 ते 1200 ml आहे। एका मिनिटामधून किडनी किती द्रावण गाळून खाली पाडत असते तर तो 125 ml आहे आणि एका दिवसातून 190 लिटर आहे। यालाच आपण GFR यानी ग्लॅमरुलस फिल्ट्रेशन रेशो म्हणून काय आहे ओळखत असतो मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तरी किडनीचं जनरल डेटाबेस आहे, लक्षात राहू द्या। म्हणून बघा पहिलं बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे आणि चौथं बरोबर आहे। तर अ आणि ड कुठं आहे का तर आपलं उत्तर असायला पाहिजे दुसरं, कारण अ आणि ड बरोबर आहे, मधले ब आणि क चुकीचं आहे। तरी जनरल इन्फॉर्मेशन किडनीच्या बाबतीत लक्षात राहू द्या, घेवड्याच्या बियाच्या आकारासारखी किडनी असते, रंग तांबडसर तपकिरी असतं, लांबी 10 ते 12 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर, वजन 120 ते 140 ग्रॅम। किडनीमध्ये एका मिनिटात 1100 ते 1200 ml रक्त येतं, तेवढं रक्त गाळून खाली पडणाऱ्या द्रावण ज्याला GFR म्हणत असतो 125 ml एका मिनिटामध्ये खाली पडतं आणि एका दिवसातून मित्रांनो 190 लिटर काय आहे तो द्रावण खाली पडत असतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला समजून आलं असेल। नेफ्रॉनच्या कोणत्या भागाद्वारे रक्त गाळले जाते मित्रांनो माहित आहे का किडनीचं काम काय? किडनीचं काम आहे रक्ताला गाळण करणे, रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थाला बाहेर काढणे। मग रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर पडत असताना तो द्रवावस्थेत पडतो आणि रक्तातून जो काही द्रावण बाहेर पडतं ज्याच्यात सगळे घातक पदार्थ असतात त्या द्रावणालाच आपण युरिन म्हणत असतो, त्यालाच आपण मित्रांनो माहित आहे का मूत्र म्हणून ओळखत असतो। जसं की अशा प्रकारे हा किडनी आहे, ही किडनी आहे आपली, असं समजा किडनी आहे, किडनीमध्ये रक्त आला, रक्तातून खाली पडणारा जो द्रावण आहे हा द्रावण जो आहे किडनीतून खाली पडतं रक्तामधून काढलेला, यालाच आपण युरिन म्हणत असतो, यालाच आपण मूत्र म्हणून ओळखलं जातं मित्रांनो। तर अशा प्रकारे हे जर बघितलं तर हे आहे आता हे किडनीमध्ये घडतं। मग किडनीमध्ये नेमकं या घातक पदार्थाला वेगळं कोण करतं? जसं मी तुम्हाला म्हटलो चाळणीच्या साहाय्याने आई काय करते, गहू आणि पाणी मिक्स करते आणि गव्हातलं माती जी आहे, माती आहे ती चाळणीच्या साहाय्याने बाजूला काढते। तर चाळणीमध्ये त्या मातीला आणि पाण्याला वेगळं कोण करतं तर चाळणीमधले छोटे छोटे होल करत असतात। त्याच पद्धतीने किडनीच्या आतमध्ये जेव्हा आपण डोकावून बघतो, किडनीच्या आतमध्ये जेव्हा आपण डोकावून बघतो तर या किडनीच्या आतमध्ये छोटे छोटे अनेक घटक असतात। या छोट्या छोट्या घटकालाच आपण नेफ्रॉन म्हणत असतो आणि नेफ्रॉन काय करत असतात माहित आहे का, रक्तातून घातक पदार्थाला वेगळं करत असतात। याच कारणामुळे या नेफ्रॉनला किडनीचा संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून ओळखत असतो। तर मित्रांनो माहित आहे का या नेफ्रॉनचे वेगवेगळे भाग पडत असतात आणि ते वेगवेगळे भाग कोणते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। नेफ्रॉनला दोन भागामध्ये विभागतो आपण। सगळ्यात पहिला भाग आहे त्याला म्हणत असतो ग्लॅमरुलस नावाचा भाग आहे आणि दुसरा असणार आहे त्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला आपण म्हणतो रेनल ट्यूब्यूल। आता रेनल ट्यूब्यूल मध्ये वेगवेगळे पार्ट पडत असतात, त्याच्यामध्ये पहिला आहे कोणता असणार आहे पहिलं तर जो पहिला आहे त्याला आपण म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का बोमन्स कॅप्सूल। तर हा जो बोमन्स कॅप्सूल आहे, बोमन्स कॅप्सूल जो आहे हा असणार आहे। यानंतर सेकंड जर बघितलं पीसीटीचा भाग आहे, तिसरं लूप ऑफ हेनले आहे। तर हे सगळे नेफ्रॉनचे भाग आहेत। चौथं जर बघितलं डीसीटीचा भाग आहे, पाचवं जर बघितलं कलेक्टिंग डक्ट आहे। हे सगळे भाग मिळून काय करतात, रक्तातील घातक पदार्थाला वेगळं काढण्याचं काम करत असतात। म्हणजे याचा अर्थ घातक पदार्थाला
वेगळं काढण्याचं काम करतात. एकदाच क्लिअर काम सांगून देतो म्हणजे पुढचे प्रश्न तुम्हाला सगळे समजून येईल. हे कसं घातक पदार्थाला वेगळं काढतात ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. बघा, एक रफ डायग्राम ड्रॉ करतो ज्याच्या आधारे तुम्हाला समजून येईल. मित्रांनो, माहित आहे का, रक्तवाहिनी काय करत असते? रक्तवाहिनी अशा प्रकारे रक्तवाहिनी येते. रक्तवाहिनी आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं वाटीसारखा भाग तयार होतो. रक्तवाहिनी आल्यानंतर या ठिकाणी रक्तवाहिनींचे फाटे फुटतात आणि एक जाळी तयार होते. आता बघा, या जाळीलाच आपण जर काय म्हणत असेल तर याला आपण म्हणत असतो ग्लॅमुरुलस. यालाच आपण ग्लॅमुरुलस म्हणून ओळखत असतो. तर हे ग्लॅमुरुलसचे जाळे आहेत. यानंतर बघा, यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे खालच्या बाजूला एक पाईप निघतं आणि हा पाईप असं गुंडाळून जाऊन मला सांगा या ठिकाणी एका दुसऱ्या पाईपला जोडतं. व्यवस्थित समजून घ्या, नेफ्रॉनची डायग्राम ही अशा प्रकारची असते रे. नेफ्रॉनची डायग्राम ही अशा प्रकारे असणार आहे. तर आहे नेफ्रॉन मध्ये कोणते भाग कोणते आहेत? तर या ठिकाणी आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा जो वाटीसारखा दिसणारा भाग आहे याला म्हणतो आपण बोमन संपुट म्हणून ओळखत असतो. या ठिकाणी एक भाग असतो त्याला JGA म्हणतो. हा भाग PCTचा असणार आहे आपला. हा भाग PCTचा असतं. PCT हा भाग लूप ऑफ हेनलेचा असतो. लूप ऑफ हेनले म्हणून ओळखत असतो आपण या भागाला. यानंतर हा भाग DCTचा आहे आणि हा भाग कलेक्टिंग डक्ट आहे. या पूर्ण भागामध्ये रक्ताचं गाळण करून रक्तातील अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड तसेच अन्य पदार्थाला बाजूला काढलं जातं. मित्रांनो, आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा रक्तवाहिनी येते तर अशा प्रकारे या वाटीसारख्या भागामध्ये येते ज्याला बोमन संपुट म्हणतो. या वाटीसारख्या भागामध्ये रक्तवाहिन्यांची जाळी असते आणि या रक्तवाहिन्यांच्या जाळीद्वारेच रक्ताचं गाळण केलं जातं. तर रक्ताचं गाळण जर कुठं केलं जात असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्लॅमुरुलस. ग्लॅमुरुलस ही रक्ताचं गाळण करणारी आहे. ग्लॅमुरुलस ही जर कुठं असणार आहे तर ग्लॅमुरुलस हे बोमन संपुटामध्ये असते आणि बोमन संपुटाच्या आतमध्ये रक्तवाहिन्यांची ती जाळी आहे. आता बघा, जर बघितलं तर रक्त त्या ठिकाणी गाळलं जातं. तर या वाटीसारख्या दिसणाऱ्या भागामध्ये रक्ताचं गाळण केलं जातं. गाळल्यानंतर जे घातक द्रावण आहे ते सगळे खाली एका पाईप मध्ये आणलं जातं आणि या पाईपलाच आपण नेफ्रॉन नलिका म्हणत असतो. याला आपण नेफ्रॉन नलिका म्हणून ओळखत असतो. तर या नेफ्रॉन नलिकेमध्ये घातक द्रावण खाली आणलं जातं आणि जे शुद्ध रक्त आहे ना मित्रा, शुद्ध जो रक्त आहे तो शुद्ध रक्त अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या जाळीमध्ये आपल्याला आढळताना दिसतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की नेमकं रक्ताचं गाळण कसं केलं जाणार आहे. तर रक्ताचं गाळण केलं जातं ग्लॅमुरुलसद्वारे. बोमन संपुटासारख्या दिसणाऱ्या वाटीमध्ये ते प्रेझेंट असतं. यानंतर बघा, गाळण झाल्यानंतर चुकून काही पदार्थ या नेफ्रॉन नलिकेमध्ये येऊन जातात रे. जसं आई गहूचं गाळण करत होती तर चुकून काही गव्हाचे कण त्या चाळणीतून खाली पडू शकतात आणि काही मित्रांनो माहित आहे का, घातक पदार्थ आणखी नेफ्रॉन नलिकेमध्ये राहून जातात. मग आता या दोन्ही पदार्थाची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे, कारण चुकून राहिलेले घातक पदार्थाला नेफ्रॉन नलिकेत आणायचंय आणि शुद्ध पदार्थाला रिटर्न रक्तवाहिन्यामध्ये घेऊन जायचे जे चुकून खाली पडले होते. यासाठी ही जी रक्तवाहिनी आहे या पदार्थाच्या देवाणघेवाणीसाठी काय करते, या नेफ्रॉन नलिकेला अशा प्रकारे गुंडाळून घेते रे. या नेफ्रॉन नलिकेला अशा प्रकारे काय करत असते, गुंडाळून घेते मित्रांनो. मग आता ह्या नेफ्रॉन नलिकेला गुंडाळल्यानंतर मग हे काय करत असतं, पदार्थांची अदलाबदल होते, पदार्थांची देवाणघेवाण होते आणि नंतर मला सांगा शुद्ध पदार्थ वेगळं केलं जातं आणि घातक पदार्थ वेगळं केलं जातं. आता बघा, या ठिकाणी चुकून काही पदार्थ मला सांगा, चुकून काही पदार्थ नेफ्रॉन नलिकेमध्ये गेलेले होते, चांगले पदार्थ. त्या चांगल्या पदार्थाला आपल्याला काय करायचंय, तर त्या चांगल्या पदार्थाला आपल्याला या ठिकाणी मला सांगा रक्तवाहिन्यामध्ये घेऊन यायचंय. या प्रक्रियेलाच आपण पुनःशोषण म्हणत असतो. या प्रक्रियेलाच आपण रिअब्सॉर्प्शन म्हणतो. मित्रांनो माहित आहे का, आवश्यक असणारे पदार्थ पण चुकून खाली नेफ्रॉन नलिकेमध्ये गेलते त्याला पुन्हा रक्तामध्ये रिटर्न घेणे याला पुनःशोषण म्हणत असतो. जसं मित्रा माहित आहे का, इथं काय झालं, गाळण या प्रक्रियेदरम्यान ज्याला घराच्या बाहेर काढायचं होतं ना त्यांना तसंच घरात ठेवण्यात आलं होतं
आणि ज्याला घरात ठेवायचं होतं त्यांना चुकून काढून टाकण्यात आलं होतं. या कारणामुळं जेव्हा चूक रिअलाईज झाली तेव्हा रिटर्न संदेश पाठवलं गेलं. ज्यांना ज्यांना चुकून पाठवलं होतं त्यांना रिटर्न बोलवण्यात आलं. या प्रक्रियेला पुनःशोषण म्हणतो. पुनःशोषण या दरम्यान काय पुनःशोषण केलं जातं तर या दरम्यान मला सांगा, चुकून अन्नद्रव्य गेले असतील तर त्यांना रिटर्न मागवलं जातं. यानंतर चुकून पाणी गेले असेल तर त्यांना रिटर्न मागवलं जातं. चुकून सोडियम आयन्स गेले असेल तर त्यांना रिटर्न मागवलं जातं. बायकार्बोनेट आयन्स. तर अशा प्रकारे शरीराला आवश्यक असणारे सर्व पदार्थांचं पुनःशोषण केलं जातं, ते पण पीसीटी या भागामध्ये. हा झाला पहिला प्रॉब्लेम सॉल्व. आता काय केलं जातं माहित आहे का, आता काही चुकून चांगले पदार्थ गेलते ते रिटर्न मागवण्यात आलं, पण आता काही पदार्थ मला सांगा तसेच रक्तवाहिन्यामध्ये शिल्लक आहेत, तसेच रक्तवाहिन्यामध्ये शिल्लक आहेत आणि त्या रक्तवाहिन्यातील पदार्थाला नेफ्रॉन नलिकेमध्ये घेऊन येणे, घातक पदार्थाला, या प्रक्रियेला म्हणतात स्त्रावणे. याला इंग्लिश मधून म्हणतो सिक्रेशन. नको असलेले पदार्थ रक्तवाहिन्यातून बाहेर फेकणे याला स्त्रावणे, याला सिक्रेशन म्हणत असतो. आणि स्त्रावणे या प्रक्रियेदरम्यान काय आणलं जातं तर अमोनियाला घेतलं जातं. यासोबतच पोटॅशियम आयन्स आणि हायड्रोजन आयन्स या सगळ्यांना रक्तवाहिन्यातून नेफ्रॉन नलिकेत आणलं जातं. अशा प्रकारे आता मला सांगा, नेफ्रॉन नलिकेत फक्त घातक पदार्थ राहून जातं आणि रक्तवाहिन्यामध्ये फक्त आता शुद्ध पदार्थ राहून जातं. त्या शुद्ध पदार्थाला रक्तवाहिन्या घेऊन जाते आणि घातक पदार्थ या नेफ्रॉन मधून या पाईपद्वारे आणलं जातं. या पाईपला कलेक्टिंग डक्ट म्हणतो. आणि नंतर मला सांगा, हा जो घातक द्रावण तयार झालं हे शरीराच्या बाहेर फेकलं जातं 1.5 लिटर आणि यालाच युरिन म्हणत असतो. या प्रक्रियेलाच आपण उत्सर्जन म्हणून ओळखत असतो. तर अशा प्रकारे उत्सर्जनांच्या पायऱ्या, सगळ्यात पहिलं गाळण होतं, यानंतर पुनःशोषण होतं, यानंतर स्त्रावणे होतं आणि नंतर उत्सर्जन होतं. गाळण या प्रक्रियेदरम्यान नको असलेले पदार्थाला गाळून खाली नेफ्रॉन नलिकेत आणलं जातं, परंतु चुकून काही शुद्ध पदार्थ गेले होते त्यांना रिटर्न बोलवणे, रिटर्न आणणे याला पुनःशोषण म्हणतात. चुकून काही नेफ्रॉन नलिके रक्तवाहिन्यामध्ये तसेच घातक पदार्थ राहिले होते त्याला रक्तवाहिन्यात बाहेर फेकणे याला स्त्रावणे म्हणतात. आणि फायनली जो 1.5 लिटर युरिन शरीराच्या बाहेर फेकलं जातं याला उत्सर्जन म्हणत असतो, याला एक्सक्रेशन म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ही पायरी घडते. आता बघा काय केलं जातं, इथून खाली पडणारा जो द्रावण आहे, इथून खाली पडणारा जो द्रावण आहे ज्याला आपण GFR म्हणत होतो मित्रांनो, ज्याला आपण काय रे ग्लॅमरुलस फिल्ट्रेशन रेशो म्हणत असतो, तो किती असतो, GFR किती असतो या ठिकाणी तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी GFR किती असतं तो 125 ml/मिनिट असतं. एका दिवसात किती तर एका दिवसात मित्रांनो माहित आहे का 190 लिटर काय आहे पदार्थ खाली फेकलं जातं, परंतु शरीराच्या बाहेर तर 1.5 लिटर फेकलं जातं. तर या 190 लिटर पैकी जर 1.5 लिटर शरीराच्या बाहेर फेकलं जात असेल तर बाकीचं 99% भागाचं पुनःशोषण होतं, यानी रिअब्सॉर्प्शन होतं. मग जर तुम्हाला विचारलं गाळण झालेल्या पदार्थापैकी किती टक्के भाग शरीराच्या बाहेर फेकलं जातं, किती टक्के शरीराच्या बाहेर फेकलं जातं, उत्तर असणार आहे 1%. आणि मित्रांनो माहित आहे का 99% भागाचं काय केलं जाईल, पुनःशोषण केलं जातं. तर अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे पूर्ण नेफ्रॉन मध्ये घडणारी, ज्या ठिकाणी पुनःशोषण, स्त्रावणे, उत्सर्जन घडतं. आता बघा यानंतर इतर ठिकाणी मग पुनःशोषण कुठं घडतं, पुनःशोषण पूर्ण नेफ्रॉन मध्ये घडतं. तरी पण मित्रांनो माहित आहे का कलेक्टिंग डक्टच्या या भागामध्ये, लक्षात घ्या कलेक्टिंग डक्टच्या या भागामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक संप्रेरक असतं ADH आणि ADH हा संप्रेरक या ठिकाणी पाण्याचं पुनःशोषण करतं, पाण्याचं पुनःशोषण करण्याचं काम करतं. का, कारण अतिरिक्त पाणी बाहेर जाऊ नये. जसं मॉलमध्ये बिल करणारा, मध्ये सगळे पैसे गोळा करणारा सगळे असतात, तरी पण गेटच्या बाहेर एक सिक्युरिटी गार्ड थांबलेला असतो जो बिल चेक करतो, कपडे चेक करतो आणि बाहेर पाठवतो. का, कारण चुकून किंवा काही प्रॉब्लेममुळे एक्स्ट्रा कोणी घेऊन जाऊ नये म्हणून. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी शेवटी ADS ला बसवले. ADS चेक करत असतं की बाहेर जाणारा द्रव 1.5 लिटर चालले की जास्त, जर जास्त जात असेल तर तो पाण्याचं पुनःशोषण करतं आणि 1.5 लिटर द्रवाला शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम करतं. आणि जर चुकून मला सांगा ADH ची कमतरता झाली, चुकून मला सांगा
ADH ची कमतरता झाली तर अशा वेळेस मित्रांनो माहित आहे का ADH ची जर कमतरता झाली तर अशा वेळेस काय होतं ते गोष्ट लक्षात राहू द्या। ADH ची कमतरता झाल्यानंतर युरिनचं उत्सर्जन वाढतं आणि उत्सर्जन 20 लिटर पर्यंत जाऊ शकतो दिवसभरातून बाहेर आणि या केसलाच आपण डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो। तर डायबिटीज इन्सिपिडसचा अर्थ आहे दिवसभरातून युरिनचं उत्सर्जन बाहेर वाढणे, दिवसभरातून 15 ते 20 लिटर युरिन शरीराच्या बाहेर फेकणे। डायबिटीज इन्सिपिडसवर आयोगाने 2022 ला ऑलरेडी प्रश्न विचारलाय, कोणाच्या अभावामुळे होत असेल तर ADH नावाच्या संप्रेरकाच्या अभावामुळे होतं। अल्कोहोल ग्रहण करणाऱ्या व्यक्तीमध्ये ADH ची कमतरता जाणवते म्हणून त्यांच्यामध्ये युरिन होल्डिंगची कॅपॅसिटी जास्त नसते, त्यांना लवकर युरिन बाहेर फेकावं लागतं आणि दिवसभरातून युरिनचं उत्सर्जन पण ते जास्त करत असतात। तर अशा प्रकारे उत्सर्जनांच्या बाबतीत तुम्हाला बऱ्यापैकी कळून गेलं असेल। आणखी काही पॉइंट सांगतो बघा, हे जे काही आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे लूप ऑफ हेनले। लूप ऑफ हेनलेचा जो उतरता भाग आहे ना मित्रा, लूप ऑफ हेनलेच्या उतरता भागातून पाण्याचं पुनःशोषण होतं रे। या ठिकाणी लक्षात राहू द्या काय म्हणतोय, लूप ऑफ हेनलेच्या उतरता भागातून पाण्याचं पुनःशोषण होतं पण खनिजाचं होत नाही। लूप ऑफ हेनलेच्या चढत्या भागातून खनिजाचं शोषण होतं परंतु पाण्याचं होत नाही। लक्षात राहू द्या, उतरत्या भागातून पाण्याचं अब्सॉर्प्शन होतं, खनिजाचं होत नाही। चढत्या भागातून खनिजांचं अब्सॉर्प्शन होतं, पाण्याचं होत नाही। म्हणजे काय रे, वरतून खाली उतरता पाणी पिऊ राहिला आणि जाता जाता खनिज खाऊ राहिला, अशा प्रकारे लक्षात राहू द्या। तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळून गेला असेल नेफ्रॉनच्या कोणत्या भागाद्वारे रक्त गाळले जातात, तर उत्तर आहे ग्लॅमुरुलस या भागाद्वारे रक्त गाळले जातात। आता रक्त गाळण झाल्यानंतर गाळले जाणारे पदार्थ कोणते, गाळले जाणारे पदार्थ कोणकोणते, तर कोणकोणते पदार्थ गाळले जातात, अमोनियाचं गाळण केलं जातं, यानंतर युरियाचं गाळण केलं जातं, यानंतर युरिक आम्लाचं गाळण केलं जातं, यानंतर पाण्याचं गाळण केलं जातं आणि यानंतर खनिजाचं पण गाळण केलं जातं। तर या सगळ्यांचे गाळण केले जातात। आता बघा दुसरं पॉइंट, न गाळले जाणारे कोण कोण, तर जे आपले आवश्यक असणार आहेत अन्नद्रव्यांचं गाळण केलं जात नाही, ज्याच्यामध्ये ग्लुकोज, अमिनो आम्ल, फॅटी ऍसिड असेल। यासोबतच जर बघितलं RBCचं गाळण होत नाही, WBCचं गाळण होत नाही, प्लेटलेट्सचं पण गाळण होत नाही। का? कारण की हे आकाराने मोठे असतात, तर या सगळ्यांचं गाळण होत नाही। बोमन्स कॅप्सूल हा वाटीसारखा दिसणारा भाग आहे अशा पद्धतीचा आणि या वाटीसारख्या दिसणाऱ्या भागामध्येच ग्लॅमुरुलसचे जाळे असतात, जी रक्तवाहिन्यांची जाळी आहे। जे हा भाग जो आहे या ठिकाणी प्रेझेंट असतं कुठं, बोमन संपुटाच्या खाली, आणि PCT हा भाग काय करत असतो, पुढचा भाग आहे जे मी आता सांगितलं तुम्हाला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, ग्लॅमुरुलसद्वारे रक्त गाळले जातात। ही गोष्ट लक्षात राहू द्या। सर्वाधिक प्रमाणात गाळण झालेल्या रक्ताचे पुनःशोषण कुठं होते, तर मित्रांनो माहित आहे का, गाळण होऊन पुनःशोषण सर्वात जास्त कुठं होत असेल, तर मित्रांनो माहित आहे का, एक गोष्ट लक्षात राहू द्या, पुनःशोषणचा अर्थ आहे आवश्यक असणारे पदार्थ जे चुकून गाळले गेले होते त्याला पुन्हा रक्तामध्ये घेणे, या प्रक्रियेला रिअब्सॉर्प्शन म्हणत असतो। तर रिअब्सॉर्प्शन कोणकोणत्या भागात होतं ते लक्षात राहू द्या। रिअब्सॉर्प्शन PCT या भागामध्ये होतं, रिअब्सॉर्प्शन DCT या भागामध्ये होतं, रिअब्सॉर्प्शन लूप ऑफ हेनलेच्या भागामध्ये होतं आणि पाचवं मला सांगा कलेक्टिंग डक्ट मध्ये पण होतं। तर आता बघा पुनःशोषणाची प्रक्रिया या ठिकाणी घडत असते, फक्त JGA मध्ये पुनःशोषण होत नाही। आता जो पहिला भाग आहे PCT, या भागामध्ये सर्वाधिक होतं, म्हणजे पुनःशोषणाचे प्रमाण, सर्वाधिक पुनःशोषण जर कोणत्या भागामध्ये होत असेल तर कोणत्या भागामध्ये होतं रे, PCT या भागामध्ये। जो सुरुवातीचा भाग आहे या ठिकाणी बघा, या भागामध्ये पुनःशोषणाची प्रक्रिया सर्वात जास्त होतं। आता सर्वात जास्त होतं तर कशाचं पुनःशोषण केलं जातं, सर्वात जास्त प्रमाणात अन्नद्रव्याचं पुनःशोषण होतं। 70 ते 80% अन्नद्रव्याचं पुनःशोषण जर कोणत्या भागामध्ये होत असेल तर कोणत्या भागामध्ये, PCT या भागामध्ये अन्नद्रव्याचं पुनःशोषण सर्वात जास्त प्रमाणामध्ये होतं, ही गोष्ट लक्षात राहू द्या। यासोबतच या भागामध्ये पाण्याचं पण पुनःशोषण केलं जातं। यानंतर DCT मध्ये काय होतं, DCT मध्ये एक म्हणजे काय आहे, खनिजाचे पुनःशोषण होतं, जास्त प्रमाणात खनिजाचे पुनःशोषण। आता खनिजाचं पुनःशोषण कोण करतं, तर DCT मध्ये एक अल्डेस्टेरॉन नावाचा संप्रेरक येतो आणि हा अल्डेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकाच्या साहाय्याने DCT या भागामध्ये खनिजाचं पुनःशोषण केलं जातं। म्हणजे कुठं, या ठिकाणी DCT भागामध्ये खनिजाचं पुनःशोषण केलं जातं, ते लक्षात राहू द्या। ही एवढं महत्त्वाचं पॉइंट आहे। लूप ऑफ हेनलेच्या उतरत्या भागातून
पाण्याचं पुनःशोषण होतं, तर चढत्या भागातून आपल्याला खनिजाचं पुनःशोषण होताना दिसतं मित्रांनो. यानंतर डीसीटी या भागामध्ये जर बघितलं पाण्याचं पुनःशोषण होतं, पाण्याचं सर्वात जास्त, आणि पाण्याचं पुनःशोषण या भागात कोण करतं, तर या भागामध्ये ADH नावाचा संप्रेरक असतं, ज्याला अँटी ड्युरेटिक हार्मोन्स किंवा व्यासोप्रेसिन म्हणतो. त्याद्वारे इथं प्रश्न विचारले गाळण झालेल्या पदार्थापैकी सर्वात जास्त पुनःशोषण कुठं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला ऑप्शन, ज्याला PCT म्हणतो. बाकी काही विचारलं तरी आपल्याला सांगता यायला पाहिजे. येणाऱ्या काळात या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. कळालं असेल, लूप ऑफ हेनलेच्या उतरत्या भागातून कशाचं पुनःशोषण होतं, उतरत्या भागातून कशाचं पुनःशोषण होतं. मी आताच सांगितलं, उतरत्या भागातून पाणी शोषलं जातं आणि चढत्या भागातून खनिजाचं शोषण होतं. तर मित्रांनो माहित आहे का, उतरता भाग हा वॉटर परमिएबल आहे बट मिनरल परमिएबल नाही आहे. चढता भाग हा मिनरल परमिएबल आहे बट वॉटर परमिएबल नाही आहे. उतरत्या भागातून पाण्याचं पुनःशोषण होतं हे लक्षात राहू द्या. चढत्या भागातून म्हटलं असतं तर खनिजांचं झालं असेल, अन्नाचं वगैरे पुनःशोषण या लूप ऑफ हेनलेच्या भागात होत नाही, तर हे कळणं गरजेचं आहे. आता हा डिसेंडिंग पार्ट आहे, वॉटर परमिएबल आहे. असेंडिंग पार्ट हा जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, मिनरल परमिएबल म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणता संप्रेरक DTC या भागात खनिजाचं पुनःशोषण करतं. आताच मी तुम्हाला सांगितलं खनिजाचं पुनःशोषण करणारा संप्रेरक आहे अल्डेस्टेरॉन. अल्डेस्टेरॉन आवश्यक असणाऱ्या सोडियम आयन्स आणि बायकार्बोनेट आयन्स यांचं पुनःशोषण करतं रे. आता यांचं पुनःशोषण का करतं, कारण की रक्ताचं पीएच संतुलित ठेवण्यासाठी अल्डेस्टेरॉन सोडियम आयन्स आणि बायकार्बोनेट आयन्स रिअब्सॉर्प्शन करतं. कुठं माहित आहे का, DCT या भागामध्ये काय करत असतं, DCT या भागामध्ये काय आहे करत असतो. DTC झालं, DCT या भागामध्ये तरी करत असतं. ADH काय करतं रे, ADH हा मित्रांनो पाण्याचं पुनःशोषण करतं. राजा हा पाण्याचं पुनःशोषण करतं, वॉटर रिअब्सॉर्प्शन कोरलं की नाही. आणि याची कमतरता झाली तर दिवसभरातून व्यक्ती 15 ते 20 लिटर पाणी, एकच मिनिट सॉरी 15 ते 20 लिटर पाणी शरीराच्या बाहेर फेकत असतो. हे कळणं गरजेचं. त्याला डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो. इरिथ्रोपायोटिनची निर्मिती किडनी करत असतं आणि हा काय करतो रे, RBC निर्मिती करतं, लाल रक्तपेशीच्या निर्मितीत भाग घेत असतं इरिथ्रोपायोटिन. कॅल्सिट्रायल जो आहे हे मित्रांनो माहित आहे का, अन्नद्रव्य आणि खनिजांचं संतुलन ठेवणार आहे. आणि अल्डेस्टेरॉन हा सोडियम आयन बायकार्बोनेट आयनचं पुनःशोषण करतं. म्हणून उत्तर काय असणार आहे मित्रांनो माहित आहे का, चौथं उत्तर असणार आहे. हे संप्रेरक लक्षात राहू द्या काय आणि कशा. आता या इमेज मध्ये पण बघा तुम्हाला कळेल. बघा हा अल्डेस्टेरॉनची निर्मिती कोण करतं माहित आहे का, किडनीच्या वर बसलेले ॲड्रिनल ग्लँड करत असतात, अल्डेस्टेरॉन तयार करत असतात. यासोबतच किडनीच्या वर बसलेले हे तयार करत असतात. मग बघा अल्डेस्टेरॉन काय करत असते, साल्ट रिटेन्शन करत असतात. म्हणजे काय, खनिजांचं अब्सॉर्प्शन करत असतात, पुनःशोषण करत असतात. आणि बघा अल्डेस्टेरॉन खनिजांचं पुनःशोषण करतं म्हणून ब्लड प्रेशर वाढतं रे, ब्लड प्रेशर वाढतं. तर ब्लड प्रेशर वाढवण्यासाठीच अल्डेस्टेरॉन खनिजांचं पुनःशोषण करतं का, कारण ब्लड प्रेशर जर वाढलं तर मित्रांनो माहित आहे का, गाळण दर वाढत असतो, किडनी योग्यरित्या गाळण करत असतं. तर हे लक्षात राहू द्या. मूत्र निर्मितीच्या पायऱ्यांचा योग्य क्रम कोणता, आता सांगितलं मी तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा गाळण होणार आहे, गाळण 2 ठिकाणी आहे. यानंतर पुढे जर बघितलं, गाळण झालेल्या पदार्थापैकी आवश्यक असलेल्या पदार्थाला रिअब्सॉर्प्शन केलं जातं, पुनःशोषण, आणि नको असलेल्या पदार्थाला बाहेर फेकलं जातं, सिक्रेशन म्हणतो त्याला, स्त्रावणे, आणि फायनली उत्सर्जन. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय मित्रांनो माहित आहे का, ही पूर्ण प्रक्रिया आहे कशाची, युरिन फॉर्मेशनची आणि उत्सर्जनाची. तर अनेक वेळेस आयोगाने प्रश्न विचारले, व्यवस्थित लक्ष द्या. कोणत्या ठिकाणी पुनःशोषण होतं, कोणत्या ठिकाणी स्त्रावणे होतं. पुनःशोषण पूर्ण नेफ्रॉनमध्ये घडत असतं, स्त्रावणे पण पूर्ण नेफ्रॉनच्या आतमध्ये घडत असतं. तर अशा प्रकारे मला सांगा हे काय आहे असणार. बघा हे असं ग्लॅमरुलस जाळं असतं, रक्त येतं या ठिकाणी गाळून या नेफ्रॉन नलिकेतून बाहेर पाठवले जातात. तर ही काय आहे, अभिक्रिया आहे किंवा ही प्रोसेस आहे. तर ह्याचं उत्तर काय येईल रे, दुसरं येणार आहे. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाच्या अभावामुळे युरिनचे उत्सर्जन वाढते. आता सांगितलं, जर ADHचं प्रमाण कमी झालं,
एडीएचचं प्रमाण कमी झालं तर मित्रांनो एक रोग होतो, त्याला डायबिटीज इन्सिपिडस म्हणत असतो. आता डायबिटीज इन्सिपिडस मध्ये युरिनचं उत्सर्जन खूप वाढतं मित्रांनो. तर आता बघा एडीएचची निर्मिती कोण करतं? पिट्युटरी ग्लँड करत असते. पिट्युटरी ग्लँड जी आहे ही एडीएचची निर्मिती करते. मग बघा पिट्युटरी ग्लँड एडीएचची निर्मिती करून किडनीमध्ये पाठवते आणि किडनीमध्ये पाठवल्यानंतर तो एडीएच पाण्याचं पुनःशोषण करतात. जर समजा त्याचं प्रमाण कमी झालं, युरिन वाढतं आणि युरिन दिवसभरातून 15 ते 20 लिटर पण बाहेर जाऊ शकतो. या कारणामुळे अशा पेशंटमध्ये पाण्याची कमतरता भासते. यालाच आपण काय म्हणत असतो? डायबिटीज इन्सिपिडस. रेनिन जो आहे, रेनिन काय करत असतो? किडनीमध्ये ब्लड प्रेशर वाढवतो आणि ब्लड प्रेशर वाढून गाळण दर वाढवण्याचं काम करतं. प्रश्न विचारला जाईल हा, ब्लड प्रेशर कमी होऊन गाळण दर कमी झालं तर काय तयार होतं? तर उत्तर आहे रेनिन तयार होत असतो मित्रांनो. तर रेनिन काय करत असतो? ब्लड प्रेशर वाढवतो आणि गाळण दर वाढवण्याचं काम करतं. अल्डोस्टेरॉन पण काय करत असतं? ब्लड प्रेशर वाढवून गाळण दर वाढवण्याचं काम करतं. आणि अल्डोस्टेरॉन हे कोणाच्या सांगण्यावरून तयार होतं? तर रेनिनच्या सांगण्यावरून तयार होत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि अल्डोस्टेरॉन काय करतं? तर अल्डोस्टेरॉन सोडियम आयन्स आणि बायकार्बोनेट आयन सारख्या क्षाराचं पुनःशोषण करतं आणि पुनःशोषण करून ब्लड प्रेशर वाढवतं आणि गाळण दर वाढवतो. तर हे सगळे गाळण दर वाढवणारे संप्रेरक आहेत. कोणकोणते? रेनिन, अँजिओटेन्सिनोजिन आणि अल्डोस्टेरॉन. तर एडीएच हा पाण्याचं पुनःशोषण करणारा संप्रेरक आहे. या कारणामुळे पाणी लिमिटपेक्षा जास्त शरीराच्या बाहेर जात नाही. तर इथं विचारलंय की युरिनचं उत्सर्जन कोणाच्या अभावामुळे होतं? तर मित्रांनो माहित आहे का? एडीएचचं आणखी एक नाव आहे. एडीएचला आपण व्यासोप्रेसिन पण म्हणतो. याला आपण व्यासोप्रेसिन म्हणून ओळखलं जातं. व्यासोप्रेसिन म्हणतो आपण एडीएचला. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एडीएच यांनी व्यासोप्रेसिन, ज्याची निर्मिती कोण करतं? पिट्युटरी ग्लँड. यानंतर खालीलपैकी कोणते घटक गाळले जात नाहीत? आता गाळले कोण जात नाही आता सांगितलं. गाळले जाणारे कोण कोणते आहेत? तर मित्रांनो माहित आहे का? गाळले जाणारे कोण कोण घातक आहेत ते सगळे. अमोनिया गाळलं जातं, युरिया गाळलं जातं, युरिक आम्ल वगैरे. न गाळले जाणारे आरबीसी, डब्ल्यूबीसी, अन्नद्रव्य. आता गाळले जात नाही तर साखर गाळलं जात नाही, बरोबर आहे. आरबीसी पण गाळलं जात नाही, बरोबर आहे. यानंतर जर इथं पण साखर आले, हे पण गाळलं जात नाही. तर अ, ब, क हे गाळले जात नाही. पाणी मात्र गाळलं जातं. पाणी सोबतच काय गाळलं जातं? अमोनिया गाळलं जातं. यानंतर काही खनिज पण गाळले जातात. यानंतर जर बघितलं मित्रांनो युरिया गाळलं जातं, युरिक आम्ल गाळलं जातं. तर हे सगळे गाळले जात असतात. तर उत्तर अ, ब, क पहिलं यायला पाहिजे, म्हणजे पहिलं ह्याचं आन्सर आहे. जर रक्तदाब कमी होऊन गाळण दर कमी झाले तर खालीलपैकी कोणती प्रक्रिया घडते? तर मित्रांनो माहित आहे का? ब्लड प्रेशर जर कमी झालं, आणि या कारणामुळे गाळण दर कमी झालं तर आपल्या किडनीमधून काय होतं? तर रेनिन तयार होतं. रेनिन काय करतं? तयार होतं. आता या रेनिनची निर्मिती कोण करतं रे? रेनिनची निर्मिती जे सेल करत असतात. जे सेल असतात किडनीमध्ये, जक्स्ट्राग्लॅमुरुलस, या सेल रेनिन तयार करत असतात. रेनिन काय करत असतो? रेनिन अँजिओटेन्सिनोजिनची निर्मिती करतं, अँजिओटेन्सिनोजिन. आणि यानंतर आणखी एकाची निर्मिती करतं, तो म्हणजे अल्डोस्टेरॉन. आणि हे दोघंही काय करत असतात बघा. जास्त डिटेलमध्ये न जाता टू द पॉइंट सांगतो की प्रश्न तयार झाल्यानंतर उत्तरापर्यंत कसं जायचं. हे दोघंही काय करत असतात? हे दोघंही ब्लड प्रेशर वाढवतात आणि या कारणामुळं गाळण दर वाढतो. आणि या पूर्ण प्रक्रियेला रास सिस्टम म्हणत असतो. रास्ट म्हणजे काय रे? रास म्हणजे काय? आर म्हणजे रेनिन, ए म्हणजे अल्डोस्टेरॉन, ए म्हणजे अँजिओटेन्सिनोजिन, एस म्हणजे सिस्टीम. तर रेनिन, अँजिओटेन्सिनोजिन, अल्डोस्टेरॉन सिस्टम म्हणत असतो. ही सिस्टीम तेव्हाच ऍक्टिव्ह होते जेव्हा गाळण दर कमी होतो ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं. आणि ही गाळण दर वाढवण्यासाठी, ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी रास सिस्टीम काय आहे? ऍक्टिव्ह होते. मग कोणती प्रक्रिया घडत असेल तर रास सिस्टीम ही ऍक्टिव्ह होते. रास सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढल्यामुळं गाळण दर हे वाढून जातो मित्रांनो. तर अशा प्रकारे हे लक्षात राहू द्या. यानंतर बघा, जर चुकून गाळण दर जर वाढलं, हे एन आहे, एन चुकून जर गाळण दर वाढलं तर बघा ब्लड प्रेशर वाढून गाळण दर GFR जर वाढलेला असेल, हे कमी करण्यासाठी आपल्या हृदयाच्या
आलिंदातून एक संप्रेरक तयार होतं, त्यालाच ANF म्हणत असतो. ANF हृदयाचे ठोके कमी करतं, या कारणामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमीमुळे गाळणदर कमी होतं. मित्रांनो माहित आहे का, गाळणदर कमी करण्यासाठी ANF ऍक्टिव्ह होतं आणि गाळणदर वाढवण्यासाठी रास सिस्टीम ऍक्टिव्ह होते. म्हणजे रास सिस्टीम आणि ANF एकमेकाच्या विरुद्ध काम करत असतात. ANF नावाचा संप्रेरक हृदयातील हार्टमधील ॲट्रियमच्या भित्तिकेतून तयार होतं, यानी अलिंदाच्या भित्तिकेतून तयार होतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे, कारण इथं म्हटलंय रक्तदाब कमी होऊन गाळणदर कमी झालं तर काय होईल, तर रास सिस्टीम ऍक्टिव्ह होईल, रक्तदाब वाढेल आणि गाळणदर पण वाढवणार आहे. तर अपेक्षा करतो बघा, हा आपलं पुस्तक आहे, पुस्तक आवर्जून वाचा. पूर्व आणि मुख्यला तुम्हाला एकच पुस्तक वाचायची गरज पडणार आहे. अतिशय कमी पेजेस आहेत, जवळपास 250 पेजेसमध्ये सगळं कंटेंट कव्हर होणार आहे. पुस्तकात ॲक्च्युली 300 पानं आहेत, पण कंबाईनसाठी वरचे 50 पानं वाचायची गरज नाही आहे. कोणते पानं वाचायची गरज नाही ते सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही विचारू शकता, परंतु पुस्तक आवर्जून वाचा. एकदम सिंपल, एकदम जबरदस्त, एकदम कलरफुल, एकदम चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. पुस्तक मागवण्यासाठी तुम्हाला 9922 क्लोरेल का 992222 यानंतर 492415 या नंबरवर कॉल करा. 9922492415 या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. तुम्हाला पुस्तक घरचोच महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध होऊन जाईल. आणि एकदम जबरदस्त पुस्तक बनवलंय 4 कलरमध्ये. नोट्स काढायची गरज नाहीये. तुम्ही ज्या ज्या मुलांनी पुस्तक घेतलं असेल ना, तर मित्रांनो आवर्जून कमेंट करून सांगा. बरं, तुम्ही जर पुस्तक घेतलं असेल तर आवर्जून तुम्ही कमेंट करून सांगा की पुस्तक कसं आहे, म्हणजे बाकीच्या मुलांना पण समजून येईल की नेमकं पुस्तकामध्ये क्वालिटी आहे किंवा नाही आहे, मांडणी कशी आहे, कंटेंट कसा आहे, सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. आता बघा, योग्य जोड्या लावा. वेगवेगळे रोग दिलेले आहेत आणि पुढे दिले की नेमकं त्या रोगामध्ये काय अवस्था असते. तर सगळ्यात पहिल्यांदा हिमॅच्युरियामध्ये रक्तातून युरिनमधून रक्त येतं, जो लघवी असते त्याच्यातून रक्त बाहेर पडत असतं, म्हणून अचं येईल 4, कारण रक्त येणे असणार आहे. पॉलियुरियालाच डायबिटीज इन्सिपिडस म्हणतो, डायबिटीज इन्सिपिडस, ज्यामध्ये युरिन जास्त तयार होत असतो एडीएचच्या कमतरतेमुळे. म्हणजे बचं पहिलं ॲन्युरियाचं जर बघितलं तर ॲन्युरिया म्हणजे युरिन निर्माणच होत नाही मित्रांनो, युरिन निर्मितीच होत नाही, प्रोसेसच बंद पडून जाते, डायरेक्ट डायलिसिसवर आणावं लागतं मग त्या माणसाला. ॲल्युग्युरिया म्हणजे काय आहे, कमी प्रमाणात युरिन तयार होणे, म्हणून उत्तर काय येईल, तिसरं. असे रोग तुम्हाला विचारू शकतात. बरं, किडनी स्टोनमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे काय खडे तयार होत असतात. यानंतर हिमॅच्युरियामध्ये युरिनमधून रक्त बाहेर पडतं. पॉलियुरियामध्ये एडीएचची कमतरता होते, लिमिटपेक्षा युरिन शरीराच्या बाहेर फेकलं जातं. ॲन्युरियामध्ये युरिन निर्मितीची प्रक्रियाच बंद पडते, डायलिसिस करावं लागतं. ऑलिग्युरियामध्ये काय असणार आहे, युरिन कमी निर्माण होत असतो. तर उत्तर तिसरं असणार आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाला फाईट, फिअर और फ्लाईट हार्मोन्स म्हणतात. मित्रांनो माहित आहे का, आपला ॲड्रिनल ग्लँड असतात, ॲड्रिनल ग्लँड हे दोन्ही किडनीच्या वर असतात. अशा किडनी आहे आणि या किडनीच्या वर ॲड्रिनल ग्लँड असतात. अशा प्रकारचे ॲड्रिनल ग्लँडचे 2 भाग पडत असतात. एक आहे मेडुला भाग आणि दुसरा असतो कॉर्टेक्स. मेडुला आतील भाग असतं, यामधून एक रसायन तयार होतं इफिनेफेराइन, दुसरा असणार आहे नॉर इफिनेफेराइन. त्याला ॲड्रिनलाइन पण म्हणतात. ॲड्रिनलाइन आणि नॉर ॲड्रिनलाइन हे दोघंही कधी तयार होतात माहित आहे का, हे दोघंही कधी तयार होतात ते लक्षात राहू द्या. हे दोन्ही जे संप्रेरक आहेत ना, कोणकोणते, इफिनेफेराइन आणि नॉर इफिनेफेराइन, हे दोन्ही संप्रेरक कधी तयार होतात ती गोष्ट लक्षात राहू द्या. सगळ्यात पहिलं पण हे दोघेही निर्माण होतात आणीबाणीच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळात निर्माण होत असतात. आणीबाणीचा काळ म्हणजे एकतर फाईट करणे असेल, यानंतर पळून जाणे असेल, किंवा घाबरलेल्या अवस्थेत असताना फिअरमध्ये. मग अचानक तुमच्या समोर वाघ आलं म्हणजे घाबरायची अवस्था आहे, फाईट, फिअर किंवा फ्लाईट, पळून जाणे. अशा वेळेस हे दोघं तयार होतात आणि हे दोघंही मित्रांनो माहित आहे का, हृदयाचे ठोके वाढवण्याचं काम करतात, ठोके वाढवतात. म्हणून बघा, आणीबाणीच्या काळात आपले हृदयाचे ठोके वाढतात, कारण हे दोघं निर्माण होत असतात. म्हणून या संप्रेरकांना फाईट, फ्लाईट और फिअर हार्मोन्स म्हणतो. यामध्ये हृदयाचे ठोके वाढतात, माणूस सतर्क होत असतो, अंगावर शहारे काटे येत असतात. हे सगळे आणणारे संप्रेरक म्हणजे इफिनेफेराइन आणि नॉर इफिनेफेराइन, त्याला ॲड्रिनल आणि नॉर ॲड्रिनलाइन म्हणतो. कॉर्टेक्स मधून मला सांगा, कॉर्टिकॉइड नावाचे संप्रेरक तयार होतात आणि हे संप्रेरक अन्नद्रव्य, यानंतर पाणी,
आणि यानंतर खनिज या सगळ्यांचं संतुलन ठेवण्याचं काम करत असतात. इथं तेच म्हटलेले खालीलपैकी कोणाला फाईट, फ्लाईट और फिअर हॉर्मोन्स म्हणतो? इफिनेफेराईन, नॉर इफिनेफेराईन. दोघांनाही म्हणत असतो म्हणून उत्तर काय तिसरे येणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे गाळण झालेल्या रक्तापैकी किती टक्के भाग पुनःशोषण होते मी तुम्हाला सांगितलं ना. अशा प्रकारे या ठिकाणी एका मिनिटामध्ये रक्त किडनीमध्ये येतं 1100 ते 1200 ml. यापैकी खाली गळून पडणाऱ्या द्रावणाचं प्रमाण एका मिनिटामध्ये असतं 125 ml. यालाच आपण GFR म्हणत असतो. हा GFR एका दिवसातून किती? एका दिवसातून 190 लिटर बाहेर फेकतं. या 190 लिटर पैकी फक्त 1.5 लिटर युरिन बाहेर फेकलं जातं. उरलेलं 99% भागाचं नेफ्रॉनमध्ये पुनःशोषण होतं. उरलेलं 99% भागाचं नेफ्रॉनमध्ये पुनःशोषण होते. आपण ऑलरेडी बघितलं. तर 99% भागाचं पुनःशोषण होतं आणि 1% भाग शरीराच्या बाहेर फेकलं जातं, ज्याला आपण युरिन म्हणून ओळखत असतो. खालीलपैकी कोणता संप्रेरक पाणी आणि खनिजांचं संतुलन ठेवतो? आता सांगितलं कार्टिकॉइड्स हे पाणी आणि खनिजांचं संतुलन ठेवतं. इफिनेफेराईन, नॉन इफिनेफेराईनला इमर्जन्सी हार्मोन्स म्हणतो, फाईट हार्मोन्स म्हणतो, फ्लाईट हार्मोन्स म्हणतो, फिअर हार्मोन्स. रेनिन हा ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतं. गाळणदर GFR वाढवतो आणि या कारणामुळं किडनी गाळणदर वाढवत असते. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल काय असणार आहे. हे पूर्ण टॉपिक व्यवस्थित वाचून घ्या. जेवढे काही तोंडातून पडलेले शब्द आहेत एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पेपरमध्ये या टॉपिकवर प्रश्न आला तर डिटेक्ट होऊन जाईल मित्रांनो. तर चालतं. काही बॅचेस लागत असतील तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सायन्स बाय अशोक पवार यूट्यूबला सबस्क्राईब करा. टेलिग्रामला नोट्स वगैरे अवेलेबल असतात. आणि काही प्रॉब्लेम, काही इन्क्वायरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाईल. मेन्सला पण मित्रांनो सायन्स आलेला आहे, यासाठी दुर्लक्ष करू नका. काही अडचण आली तर मी आहे, मला सांगा की सर समजत नाहीये, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे डोक्यातून काढून टाका मित्रांनो की विज्ञान अवघड आहे. मी म्हणतोय ना, सरळ म्हणणं विज्ञान अवघड कोण? ज्याला काही येत नाही तेही म्हणतं विज्ञान अवघड आहे. तू वाचलं नाही तर कसं काय अवघड वाटणारच ना. यासाठी काही अडचण आली तर मी आहे. ओके. आणि लिंकला वगैरे शेअर करत जा. चालतं. या ठिकाणी थांबतो. तब्येत थोडी खराब आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी. धन्यवाद मित्रांनो.